सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत कुठल्याही प्रकारचं डाळ न वापरता एकदम टेस्टी, झटपट आणि परफेक्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईलमध्ये सांबारची रेसिपी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा स्वाद मिळतो. सांबारला मस्त सुगंध, छान रंग आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी येते. तर डाळ न वापरता सुद्धा सांबार खूपच चविष्ट बनून तयार होणार. इडली, डोसा, वडा, उत्तप्पा किंवा गरम भातासोबत खूप छान लागते. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कुकरच्या भांड्यात 3 मध्यम आकाराचे टोमॅटोज बारीक असं कट करून घ्यायचा आहे. यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा देखील बारीक कट करून घालायचा आहे. यामध्येच 5 ते 6 हिरवी मिरची जे खूप तिखट आहे. जर मिरचीला तिखट नसेल तर यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर टाकायचा आहे. सोबतच यामध्ये थोडंसं चिंच घालत आहे. टोमॅटो जर खूप आंबट असेल तर यामध्ये चिंच घालण्याची गरज नाही. पाव चमचा हळद टाकायचा आहे आणि 2 वाटी यामध्ये पाणी घालणार. हे सगळं कुकरच्या भांड्यात टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यावरती झाकण लावून 3 शिट्ट्या हे काढून घेणार आहोत. इथे 3 शिट्ट्या हे काढून घेतल्या आहे. कुकर हे पूर्ण थंड झाल्यानंतर यावर झाकण हे काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो टोमॅटो आणि कांदा हे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. तर अशा प्रकारे शिजवून घेतल्यानंतर आता हे कुकरचं भांडं बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे गॅसवरती सांबार तयार करण्यासाठी एक मोठं कढई किंवा गंज मांडायचं आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायचा आहे. इथे लसणाच्या पाकळ्याला थोडंसं ठेचून घाला, त्यामुळे सांबारला छान सुगंध आणि जबरदस्त स्वाद येतो. हे देखील लाईट असं परतून घेतल्यानंतर यामध्ये 5 ते 6 सुके लाल मिरच्या आणि कढीपत्त्याचे पाने घालून हे देखील इथे परतून घेणार आहोत. तर इथे तडका हे बनून तयार झालेला आहे. आता टोमॅटो आणि कांदा शिजवून घेतलेलं जे कुकरमधील पाणी आहे ते पूर्ण पाणी यामध्ये घालायचं आहे. कुकरमधील पूर्ण पाणी यामध्ये घालायचं आहे. टोमॅटो आणि कांदा यामध्ये टाकू नका. पूर्ण पाणी यामध्ये घातल्यानंतर परत 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा सांबार मसाला पावडर घालणार आहोत. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ. गॅसची आच इथे मध्यम करायचा आहे आणि या पाण्याला इथे उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला उकळी येईपर्यंत दुसरीकडे कुकरमधील जे भाज्या आहेत, टोमॅटो, कांदा, हे सगळं भाज्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही, फक्त एकदा फिरवून काढून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता हे मिश्रण या पाण्यामध्ये टाकायचं आहे. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची आच मध्यमच ठेवायचं आहे. मध्यम आचेवर 5 मिनिटापर्यंत हे उकळी काढून घेणार आहोत. तोपर्यंत दुसरीकडे एका वाटीमध्ये 1 चमचा बेसन घालायचा आहे आणि अर्धी वाटीपर्यंत पाणी घालणार आहोत. बेसन यामध्ये फक्त 1 चमचा घालायचा आहे. पाणी यामध्ये घातल्यानंतर चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ, जेणेकरून गुठळ्या राहणार नाही. आता दुसरीकडे 5 मिनिटापर्यंत सांबारला उकळी काढून घेतला आहे. तर उकळी काढून घेतल्यानंतर आता तयार करून घेतलेलं बेसनाचं पाणी आहे ते यामध्ये घालायचं आहे. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्या. नंतर गॅसची आच मध्यम करायचा आहे आणि पुन्हा 5 मिनिटापर्यंत हे उकळी काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तयार केलेला हा सांबार इतका जबरदस्त लागतो की कोणाला कळणारच नाही की आपण यामध्ये डाळ न वापरता सांबार हे तयार केलेला आहे. तर इतकं मस्त आणि चविष्ट लागतो. 5 मिनिटापर्यंत उकळी हे काढून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि गॅसची आच बंद करायचा आहे. जर अशा प्रकारे सांबार हे तयार करण्याचा विचार करत असाल तर टोमॅटो जर आंबट असतील तर त्यामध्ये चिंच घालू नका. जर टोमॅटो आंबट नसतील तर थोडंसं चिंच घालायचं आहे. तर तुम्हीसुद्धा डाळ न वापरता अशा प्रकारे एकदा सांबारची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. 100% सांगते सगळ्यांनाच खूप आवडणार. आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.